नमस्कार ताईंनो, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, मी परवाचा जो व्हिडिओ शेअर केला होता, तर हा 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे. त्याचाच हा पुढचा पार्ट आहे. आम्ही जे काकांना भेटायला विक्रोळीला गेलो होतो, तिकडून आल्यानंतर संध्याकाळी 6:30 ते 7चा हा टायमिंग आहे. तर आल्यानंतर भूक लागली होती मुलांनासुद्धा आणि आम्हाला पण. तर म्हटलं चला मी गरम गरम पोहे बनवते. कारण बघा आता पावसाचे दिवस आहेत, बाहेरचं खाणं पण तितकं योग्य नाही. आपण म्हणतो भूक लागले पटकन जाऊन काहीतरी आणावं खावं, पण त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला तेवढेच भयानक पद्धतीने भोगावे लागतात. तब्येत डाऊन होते, पोटदुखी वगैरे असंख्य त्रास जाणवायला लागतात. त्यापेक्षा असं गरम गरम काहीतरी घरीच खाल्लेलं बरं. असं होतं. आमचा सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. त्याच्यानंतर हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा. मुलांसाठी टिफिन तयार करत होते. तर टिफिनमध्ये आज मी त्यांना काळ्या चण्याची उसळ देणार होते, म्हणजे आपल्याकडे जे गावठी चणे बोलतात ना त्याची. त्यासाठी मस्त कांदा टोमॅटो छान भाजून घेतला. सगळे जे बेसिक मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले. त्याच्यानंतर जे घाटावरची काळी चटणी तिखट आहे ते टाकलं. कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकली, ही मी डंकावरून आणते. तर याने कलर खूप सुंदर येतो भाजीला. आणि छान असे मसाले कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलं आणि हे चणे त्याच्यामध्ये टाकून उसळ माझी तयार झाली. लगेचच इकडे चपात्यासुद्धा तयार करून घेतल्या, कारण बघा सकाळी 6:45ला मला छोट्या मुलीचा टिफिन तयार करावा लागतो. त्यानंतर 7:30ला श्रीचा टिफिन असतो. तर बघा आता 7ची वेळ झालेली आहे. इकडे जानू माझी टिफिन घेऊन नाश्ता वगैरे करून तिची तयारी करून स्कूलला गेली. आता बघा सारखंच कंटिन्यू काम करायचं म्हटलं ना तर खूप कंटाळा येतो आणि आपलं शरीर पण तेवढं आपल्याला साथ देत नाही बघा. त्याच्यामुळे असं थोडंसं काम झालं की मग मी थोडं रिलॅक्स होते. तर इथे खिडकीमध्ये येऊन जरा बाहेरचं वातावरण झालेलं बघत होते. समोर अशी आमची स्कूल आहे, तर तिथे देखील सकाळची स्कूलची मुलं यायला सुरुवात झाली होती. आणि हा आहे माझा गोकर्णाचा वेल. बघत नो, हा वेल ना एकदा का तुमच्या घरामध्ये लागला ना, बाप रे, एवढा झपाट्याने आणि एवढा जिकडे त्याला जागा मिळेल त्या पद्धतीने तो वाढत राहतो. आणि ही पांढरी सदाफुली आहे. त्याच कुंडीमध्ये माझी एक दुसरी लाल कलरची सदाफुली आलेली आहे. आता ह्या बघा कुंडीत तुम्ही बघाल म्हणजे 3 झाडं एकत्र आली आहेत. तर त्याच्यामुळे आता मला ही वेगवेगळ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायची आहेत. असो, आता इथे गुलाबाचं पण जे झाड आहे तर त्यालासुद्धा छान अशी पालवी फुटली, कळ्या यायला लागलेत. याला बटन गुलाब बोलतात. तर मी तो पावसाळ्याच्या आधी खूप दिवस झाला आणलेला. एकदा बहर येऊन गेला, परत त्याला काही फूल आलं नाही. पण आता पाऊस चालू झाल्यापासून असा छान फुलला आहे बघा. इथे सुद्धा मी मगाशी तुम्हाला बोलली गोकर्णाचा वेल इकडे आला आहे त्या खिडकीमध्ये. शिवाय हे जे बाहेर मी कुंड्या हँगिंग केलेत तर तिथे पण आलेत. आता हा मनी प्लॅन्टसुद्धा, त्याचीसुद्धा छोटी छोटी अशी बेबी ग्रोथ झालेली आहे. मी तुम्हाला पुढे शेअर करते बघा, मी दाखवते. इथे आतमध्ये एकदम त्याची छोटी छोटी नवीन पानं यायला सुरुवात झाली. पण ताईंनो, तरीसुद्धा थोड्याफार सूर्यप्रकाशाची, हवेची झाडांना गरजच असते. जेव्हापासून मी हे बाहेर दारात हँगिंग केलेत तर ते थोडेसे मला नॉर्मल वाटत आहेत, की पानं पिवळी पडत आहेत किंवा पानांमध्ये असा जीव नसल्यासारखं वाटतो आहे. हे बाजूला पण चिनी गुलाबाची वगैरे पण झाडं आहेत ना, तर त्याला हात लावला की लगेच त्याची पानगळती होते. म्हटलं बघू आता काहीतरी जुगाड करावाच लागेल. पुन्हा त्याला ह्या साईडच्या खिडकीमध्ये कुठेतरी जागा मला करावीच लागणार आहे. झाडांची तर खूप आवड आहे, पण मला ऑप्शनच नाही आहे. पण तरी पण त्याच्यातून मी अशी छोटीशी आवड जपत राहते. असो, आता इथे सगळी मी झाडं तुमच्याबरोबर शेअर केली. त्यानंतर मी दिवसभर काहीही व्हिडिओ घेतला नाही. आणि मी तुम्हाला जे थंबनेलवरती टेक्स्ट दिला होता बघा, की काम वाढलं. तर कसलं काम वाढलं? आमच्या घरात जे लवबर्ड आहेत, राधा आणि कान्हा, तर त्यांचा हा खाऊ आहे बघा. आणि तो असाच मी पिशवीमध्ये ठेवून दिला होता. एवढ्या मुंग्या त्याला लागल्या की बाप रे, म्हटलं आता ह्या मुंग्या एवढ्या छोट्याशा, म्हणजे बाजरीपेक्षा पण ते खाणं एकदम छोटं आहे.
तर कशा मुंग्या काढायच्या. मग म्हटलं सगळं ते एका प्लेटमध्ये ओतून ठेवलं फॅन खाली आणि साईडून मुंग्यांचा खडू ओढला. म्हटलं जातील तसे जातील आणि साईडला ते सगळं ठेवून दिल्यानंतर ते दिवसभर गेल्या मुंग्या त्याच्यातल्या निघून. मग मी असा त्याच्यासाठी डब्बा बनवला. त्यानंतर लगेचच सकाळी घासलेली भांडी जागेवर मांडली. मला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस स्वयंपाक नाश्ता करण्याच्या अगोदर असं किचन ओल्या कपड्याने क्लीन करण्याची सवय. आता तुम्ही हा जो कपडा बघताय ना ताईंनो, एवढा छान आहे ना ह्याचा रिव्ह्यू. खरंच मी सांगेन तुम्ही पण यूज करू शकता. हा आहे ना हॅपी प्लॅनेटचा जो ब्रँड आहे ना, तर त्याचा तो कपडा आहे. पाणी एकदम पटकन शोषून घेतो आणि कपड्याचा अजिबात वास येत नाही. स्वतः ही संध्याकाळची वेळ होती, तर नाश्ता देखील मुलांना करायचा होता आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मिक्स रिमिक्स 2 दिवसाचे येत आहेत. आणि ते मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन ताईंनो, खरंच आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल, 40च्या पुढे जेव्हा तुम्ही जाल किंवा 40च्या उंबरठ्यावर असाल ना, सगळे शरीराचे त्रास चालू होतात, जसे की माझ्याबरोबर झालेले आहेत. आणि मी तुम्हाला म्हणूनच माझे अनुभव शेअर करते. त्यामुळे आपण ज्या वेळेस तरुण असतो, म्हणजे एक 30-25च्या वयामध्ये असतो ना, तर त्यावेळेस आपल्याला काहीही जाणवत नाही ना. आपल्याला डिलिव्हरीमध्ये झालेले त्रास, कोणाचे सिझरिन वगैरे असतात तर त्याचे त्रास काहीही जाणवत नाही. पण 40 वर्षानंतर किंवा 40 वर्षाच्या उंबरठ्यावर ज्यावेळेस असतो ना, तेव्हा भयानक परिस्थिती होते आणि त्यावेळेस कुठलेही फॅमिली मेंबर तुम्हाला मदत करू शकत नाही. काय करणार आहेत ते तुम्हाला फक्त विचारतील, बरं वाटतंय का, जेवली का वगैरे. पण जो त्रास आहे ना, तो फक्त तुमच्या एकट्यालाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे माझं खरंच कळकळीचं सांगणं आहे, जे 40च्या आतील आहे तरी आपण खरं आवर्जून काळजी घ्या ताईंनो. आपण ठीक तर घर ठीक. घरातील आई, मुलगी, बायको किंवा म्हणतात ना कोण मेन घरातली स्त्री आहे, ती व्यवस्थित असेल तर सगळं घर नीट, नाहीतर त्या घराला काहीही अर्थ उरत नाही. काय दिसतंय तुला ह्याच्यावरती? मोर चॉकलेट लिहिलं आहे. गिफ्ट दिसतंय. असं गिफ्ट असेल ना तर असं कॉर्नरमध्ये त्याचा पिक्चर येतो. हे बघ, इथे काय लिहिलंय? नो मैदा आणि मोर चॉकलेट. म्हणजे याच्यामध्ये मैदा अजिबात नाही, चॉकलेट आहे भरपूर. आणि रोज रोज नाही देणार. तू बोलशील मम्मा रोज दे, तर रोज नाही भेटणार. ओके, आजच फक्त देणार आहे. आणि नुसतं चॉकोस खायचं नाही, दूध पण प्यायचं. ओके, नका आता. नाही नाही नाही, मी नाही देणार. चल, तर बघा ताईंनो, हा चोकोसचं पॅकेट आणलंय. तसं तर मी काही रोज रोज चोकोस वगैरे देत नाही मुलांना. वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता असतोच त्यांना. तर ह्याच्यामध्ये बघा प्रोटीन आहेत, फायबर, आयर्न, कॅल्शियम, विटॅमिन्स एवढं सगळं आहे. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये मैदा नाही आहे, त्यांनी मेन्शन केलेलंच आहे असं. आणि मोर चॉकलेट्स म्हटलं चॉकलेट फ्लेवर असेल की मुलांना खायला पण मजा येते. मग ते दुधामधली पावडर असो किंवा मग असे चॉकलेट्स वगैरे असे चोकोसचे प्रकार असो. तर आता आणलेला आहे, कधी इमर्जन्सीला वगैरे लागतो ना पटकन, कधी नाश्ता नसेल वगैरे, तर बऱ्याच दिवसांनी आणले. पहिल्यांदा नेहमी डीमार्टमध्ये महिन्याच्या बाजारामध्ये भरायचे, पण आता भरत नव्हते. आता मी बरेच म्हणजे वर्षांनी म्हटलं तरी आणले. तर कधी कधी चेंजेस म्हणून थोडासा द्यावा लागतो ना. त्यानंतर बघा, ही भेळ मी तुमच्याबरोबर शेअर करते. ही सुद्धा डीमार्टमध्येच भेटते.
अगदी प्रवासासाठी पण खूप छान आहे ही, किंवा घरी पण अशी पटकन मुलांसाठी झटपट नाश्ता बनवायला पण खूप छान ऑप्शन आहे. तर सॅटर्डे संडेला तर छान ऑफर असतात, एकवर एक फ्री मिळतो हा पॅकेट. तर मी काल तिथून घेतलेले होते. आता त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये ना असा एक कागदाचा तुकडा येतो, त्याने आपण स्पून तयार करायचा, आणि एक गोड चटणीचं पॅकेट असतं, आणि जे काय फरसाण कुरमुरे वगैरे ते सगळं ॲड असतं याच्यामध्ये. पण मी ह्याच्यातून वरून अजून एक बालाजीचा कुरमुऱ्याचा पुडा ॲड केला. त्याच्यामध्ये कोथिंबीर कांदा आणि हे टोमॅटो चिरून टाकलं, लिंबू पिळलं. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली, तुम्ही टाकू शकता, छान लागते टेस्ट. थोडासा चाट मसालासुद्धा टाकला आणि तयार झाली माझी झटपट अशी भेळ. तर म्हटलं आज तब्येत पण डाऊन होती, बाकी मला काही करण्याची इच्छा नव्हती. तर म्हटलं असंच नाश्ता काहीतरी हेल्दी पण पोट भरेल असा करावा. आणि बरोबर छान अशी मी आज कॉफी तयार करणार आहे. या कॉफीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला जेवढी कॉफी बनवायची असेल तेवढी साखर आणि कॉफी पावडर घ्यायची, आणि छान असं फेटून घ्यायचं त्याला चमच्यानी. तर फेटल्यानंतर असा त्याचा फेस होतो बघा, एवढी सुंदर लागते ना ही कॉफी प्यायला. बाहेर बाजारात गेल्यानंतर हॉटेलमध्ये वगैरे कॉफी शॉपमध्ये तुम्ही घेतली तर हिची कॉस्ट पण भरपूर असते. घरी अशी बनवली ना तर खरं आपल्याला रिजनेबलमध्ये पण मिळते, आणि टेस्ट पण छान आणि हेल्दी पण होतं. तर मस्त असं एक कप गरम केला दुधाचा, आणि त्याच्यामध्ये हे जे काही मिश्रण होतं ते टाकलं सगळं. त्याच्यानंतर मी आणि ऋतूनी जी भेळ बनवली होती त्याचा नाश्ता करायला घेतला. ऋतूचे पप्पा काय अजून आले नव्हते. जानूसुद्धा ट्युशनवरून 7:30ला येणार होती, आणि बाबूनी तर चोकोज खाल्लेच होते. आम्ही दोघींनी नाश्ता केला. लगेचच इकडे संध्याकाळची जी देवपूजा होती तीसुद्धा करून घेतली. कारण बघा, तुमची कितीही तब्येत डाऊन असू द्या, घरामधील गृहिणीला झोपून राहता येतच नाही. तिच्या मुलांसाठी, तिच्या नवऱ्यासाठी, घरातल्यांसाठी खाणं पिणं जेवण वगैरे सगळं काही बघावं लागतं. असो, आता माझ्यासारख्या अशा कित्येक ताईंच्या अडचणी ह्या असतीलच. त्या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे उभं राहिलंच पाहिजे आणि गेलंच पाहिजे. असो, कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुन्हा उद्या भेटू.